जात नसते कोणत्याही वेदनेला, जात नसते कोणत्याही वेदनेला, आसवाना कोणताही धर्म नसतो, आसवाना कोणताही धर्म नसतो. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. चार विजेच्या खांबांवरचे जीवन आपले, चार विजेच्या खांबांवरचे जीवन आपले, दोन समांतर तारांनी गुरफटले आहे. मराठी कवयित्री, मराठी गीतकारा, मराठी गझलकारा दीप्ती सुर्वे जाधव यांची उत्तम मराठी शायरी आज आपण या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ चुनिंदा बेहतरीन अशार. दीप्ति का ताल्लुक महाराष्ट्र के दापोली कोकण इलाके से है. यहीं से उन्होंने उनकी कॉलेज की तालीम हासिल की. दीप्ति की मौजूदा रिहाइश मुंबई की है. पिछले कुछ वर्षों से अच्छी मराठी गज़लें कह रही हैं दीप्ति. गज़लों के अलावा सेंसिबल मुक्त छंद की कविताएं भी करती हैं. पिछले कुछ अरसे से स्टार प्रवाह इस मराठी चैनल पर मराठी टीवी सीरियल्स के लिए लिरिक्स भी लिख रही हैं दीप्ति. कुछ सीरियल्स में डायलॉग राइटिंग भी करती हैं, कुछ मराठी सीरियल्स में जैसे अंतरपाठ. किसी भी शायर की शायरी पर हम नज़र डालते हैं या उसकी गज़ल पर नज़र डालते हैं तो उसमें कभी कभी कोई एक शेर ऐसा होता है जिसे हम हासिल गज़ल शेर कह सकते हैं. तो दीप्ति के यहाँ ये खासियत है कि उनकी हर एक गज़ल में कम से कम 2 या 3 शेर ऐसे नज़र आते हैं कि जिन्हें हम हासिल गज़ल शेर कह सकते हैं. तो ये बहुत कम जगह ये बात नज़र आती है. तो ये बहुत बड़ी खासियत है दीप्ति की गज़ल की शायरी की. और मेरी नज़र में दीप्ति की शायरी की जो और दूसरी खासियत ये है कि उनके शेरों में मौजूद जो एक्सट्रीमली टचिंग एक्सप्रेशंस होते हैं, यानी एक मार्मिक शेर जिन्हें हम कह सकते हैं, तो ये मार्मिक अभिव्यक्ति जो है यानी जैसे टचिंग एक्सप्रेशंस, वो भी दीप्ति की गज़ल की शायरी की खासियत है, खूबी है और यही उनकी शायरी की ताकद भी है. तर मित्रांनो, नजर टाकूया दीप्ती सुर्वे जाधव यांच्या काही निवडक गझलच्या शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला दीप्ती जाधव यांच्या एका गझलेचे हे 3-4 उत्तम शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. ते बघा. हातामधली वाळू माझ्या भरभर सरते आहे, हातामधली वाळू माझ्या भरभर सरते आहे, तुझी आठवण का माझ्या पाचोळा करते आहे. हा शेर बघा. गाव चुकीचे तो सोयीने लिहून गेला होता, गाव चुकीचे तो सोयीने लिहून गेला होता, त्याच चुकीच्या पत्त्यावर मी अजून फिरते आहे, त्या चुकीच्या पत्त्यावर मी अजून फिरते आहे. आणि हा एक शेर बघा. काल कुणी त्या फांदीवरती घाव घातला होता, काल कुणी त्या फांदीवरती घाव घातला होता, एक पाखरू त्याच भीतीने बघ थरथरते आहे, एक पाखरू त्याच भीतीने बघ थरथरते आहे. आणि हा एक शेर बघा. एक नॉस्टॅल्जिक फिलिंग चे एक्सप्रेशन किती जबरदस्त आणि एक ताकदीने या शेरमध्ये केलं आहे दीप्तीने. पाटी पुस्तक फळा मला सोडून कधीचे गेले, पाटी पुस्तक फळा मला सोडून कधीचे गेले, तरी मनाच्या खोल तळाशी शाळा भरते आहे,
तरी मनाच्या खोल तळाशी शाळा भरते आहे. आणि आता दीप्तीचा हा एक उत्तम शेर बघा, एक वेगळ्या गझलचा. उगाच शोधत बसते ती त्याचे नसणेही घरभर, उगाच शोधत बसते ती त्याचे नसणेही घरभर, उगाच हरवत बसते त्याच्या सापडलेल्या गोष्टी, उगाच हरवत बसते त्याच्या सापडलेल्या गोष्टी. आणि आता दीप्तीच्या एका गझलचे हे 2 उत्तम शेर बघा. नाते नावाच्या भिंतीवर फसवे जरतर होते, नाते नावाच्या भिंतीवर फसवे जरतर होते, निघून जाणाऱ्या पापुत्र्यांचे नुसते थर होते. आणि हा एक शेर बघा, एक फेमिनिझमवर भाष्य केलेलं दिसतंय या शेरमध्ये. उडून जाणाऱ्या पक्ष्यांना नकोच बोलू काही, उडून जाणाऱ्या पक्ष्यांना नकोच बोलू काही, तुझ्या तरी नावावरती पोरी कुठले घर होते, तुझ्या तरी नावावरती पोरी कुठले घर होते. आता दीप्तीच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. त्या गैर मुरद्दफ गझलमध्ये पण किती जबरदस्त असर पैदा केलेला दिसतो. असण्याचा नसण्याचा लिलाव झाल्यानंतर, असण्याचा नसण्याचा लिलाव झाल्यानंतर, पुन्हा आपल्या आठवणीचे कोसळले दर, पुन्हा आपल्या आठवणीचे कोसळले दर. आणि हा शेर बघा. बघण्यासाठी कोणी नसते समोर जेव्हा, बघण्यासाठी कोणी नसते समोर जेव्हा, एक आरसा उदास फिरतो उगाच घरभर, एक आरसा उदास फिरतो उगाच घरभर. एक अतिशय वेगळा विचार या शेरमध्ये मांडलेला आहे आणि नक्कीच हा मराठी शायरीला, मराठी गझलला समृद्ध करणारा असा शेर आहे. आता दीप्तीच्या एका गझलचे हे 3-4 शेर तुमच्यासमोर पेश करतो ते बघा. किती घाव त्याच्या सराईत आहे, किती घाव त्याच्या सराईत आहे, सूर्यालाच ही गोष्ट माहीत आहे, सूर्यालाच ही गोष्ट माहीत आहे. आणि हा एक शेर बघा, त्याच्यामध्ये सुंदर आत्मविश्लेषण, सेल्फ अनालिसिस केलेलं दिसतं ते बघा. मला आज अवशेष दिसले स्वतःचे, मला आज अवशेष दिसले स्वतःचे, मला मीच उकरून काढीत आहे, मला मीच उकरून काढीत आहे. आणि हा एक शेर बघा. उजेडात अस्तित्व उरणार नाही, उजेडात अस्तित्व उरणार नाही, मनातून काळोख भयभीत आहे, मनातून काळोख भयभीत आहे. आणि हा शेर बघा. तुझी ही फकीरी घरंदाज होती, तुझी ही फकीरी घरंदाज होती, इथे राजवाडा कलंकित आहे, इथे राजवाडा कलंकित आहे. आणि आता दीप्तीच्या एका गझलचे हे 2 शेर बघा, उत्तम शेर. तळाचा डोह जो अश्रू तुला व्यापून आहे, तळाचा डोह जो अश्रू तुला व्यापून आहे, अशा डोळ्यातले मी भोरे वाचून आहे, अशा डोळ्यातले मी भोरे वाचून आहे. आणि आता हा एक उत्तम शेर बघा. एक कमालीची डिस्पॅरिटीचे एक्सप्रेशन या शेरमध्ये तुम्हाला दिसून येईल. उजेडाचा मिळाला ना कोणाला एक ठिपका, उजेडाचा मिळाला ना कोणाला एक ठिपका, कोणाच्या सावलीच्याही तळाशी ऊन आहे, कोणाच्या सावलीच्याही तळाशी ऊन आहे. समाजामध्ये असलेली डिस्पॅरिटी ह्याच्यात एक्सप्रेस केलेली दिसते. आणि आता दीप्तीच्या एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्यासमोर पेश करतो ते बघा. मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं, प्रत्येक गझलमध्ये किमान 2 तरी शेर असे असतात जे हासिले गझल शेर आपल्याला म्हणता येईल त्या शेरांना. म्हणून प्रत्येक गझलमध्ये आपल्याला 2 किंवा 3 शेर उत्तम आणि दर्जेदार दिसून येतात. आता हे 2-3 शेर बघा. माझे तुझे नाते पुढे अलवार होताना, माझे तुझे नाते पुढे अलवार होताना, मी पाहिले आहे मला लाचार होताना, मी पाहिले आहे मला लाचार होताना. आणि आता हा एक शेर बघा. फुलपाखरू हातात कुरवाळून मेल्यावर, फुलपाखरू हातात कुरवाळून मेल्यावर, डोळ्यात काही रंग दिसले ठार होताना, डोळ्यात काही रंग दिसले ठार होताना.
किती मार्मिक अभिव्यक्ती या शेअरमध्ये तुम्हाला दिसून येते आणि एक कमालीची मंजर कशी इमेजरी देखील या शेअरमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि आता एक पुढचा शेअर बघा. मी लाखदा केलीत कौतुके उजेडाची, मी लाखदा केलीत कौतुके उजेडाची, पण शोधले आहे तुला अंधार होताना, पण शोधले आहे तुला अंधार होताना. आणि आता हा एक उत्तम शेअर बघा दीप्तीच्या. एका ओळीमध्ये शहर बसवताना मी, एका ओळीमध्ये शहर बसवताना मी, दुसऱ्या ओळीमधले गाव निसटते आहे, दुसऱ्या ओळीमधले गाव निसटते आहे. एक मनाची दुविधा किती सुंदररित्या मांडली आहे या शेअरमध्ये. आणि आता दीप्तीच्या एका गझलचे हे 2 सुंदर शेअर बघा. एकांताशी मौनाचे भांडण असते तर, एकांताशी मौनाचे भांडण असते तर, गोंगाटाला शिवण्याचे दाभण असते तर, गोंगाटाला शिवण्याचे दाभण असते तर. आणि हा शेर बघा. विचार फडफडते थांबवता आले असते, विचार फडफडते थांबवता आले असते, भणभणणाऱ्या मेंदूला झाकण असते तर, भणभणणाऱ्या मेंदूला झाकण असते तर. भणभणणाऱ्या मेंदूला झाकण असणे एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग, नाविन्यपूर्ण कल्पना परत एकदा आपल्याला दिसून येते, जे नक्कीच हा शेअर मराठी शायरीला समृद्ध करणारा असा शेअर आहे. आणि आता दीप्तीच्या एका गझलचे हे 2 शेअर बघा. तुझ्यानंतर कितीदा पाहिल्या निरखून वाटा, तुझ्यानंतर कितीदा पाहिल्या निरखून वाटा, कधी आल्याच नाही बघ पुन्हा परतून वाटा, कधी आल्याच नाही बघ पुन्हा परतून वाटा. आणि हा शेर बघा. पुन्हा वाटेस डोळे लावले नाही कधी मी, पुन्हा वाटेस डोळे लावले नाही कधी मी, तुझ्या डोळ्यातही गेलात का करपून वाटा, तुझ्या डोळ्यातही गेल्यात का करपून वाटा. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी दीप्ती सुर्वे जाधव यांचा हा एक लाजवाब शेअर तुमच्यासमोर मी पेश करतो. तो बघा. जात नसते कोणत्याही वेदनेला, जात नसते कोणत्याही वेदनेला, आसवाना कोणताही धर्म नसतो, आसवाना कोणताही धर्म नसतो. तो दोस्तों, ये थे कुछ चुनिंदा अशार मराठी शायरा, मराठी गजलकारा, मराठी गीतकार दीप्ती सुर्वे जाधव, इनकी शायरी के खजाने से जो मैंने आपके सामने आज पेश किए. मुझे उम्मीद है दोस्तों ये एपिसोड आपको ज़रूर पसंद आया होगा. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.